ही मॅच तितकीशी सोपी नाही आहे. यजमान संघाला आपली प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. ही मॅच जिंकणं त्यांच्या आता भरपूर गरजेची झाली आहे. घरच्या मैदानावरती क्वालिफाईंग रेसमध्ये म्हणजेच क्वालिफाय होणं हे त्यांच्यासमोर मोठं टार्गेट आहे. आपल्या घरच्या प्रेक्षकांना प्रभावित करणं आपल्या खेळानं ही मोठी टास्क आहे. आणि असं असताना JKCC म्हणजे जुना कोळीवाडा क्रिकेट क्लबचे त्यांचा जो शेजारील संघ आहे त्यांना पराभूत करणं, त्यांना शिकस्त करणं याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. त्या सर्व गोष्टी हासिल करण्यासाठी जुना कोळीवाड्याला काय करायचं आहे. ओ लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल आलाय. आणि JKCC अर्नाळाला काय करायचं आहे. मागील 3 स्पर्धामध्ये आम्ही फायनलपर्यंत का पोहोचलो, 2 वेळा उपविजेतेपद आणि 1 वेळा विजेतेपद कसं पटकावलं, ते फक्त असंच नव्हतं झालं. आमच्यामध्ये तेवढा दमखम होता हे दाखवण्याची ती वेळ आहे. इथून क्वालिफाय होऊन त्या गोष्टीला परत दुसरा द्यायचा, ते सिद्धता दाखवायची आहे. आणि असं असताना काय JKCC बाजी मारेल की दत्तगुरू नवापूर बाजी मारेल येणारी काळबेत सांगणार आहेत. 4 चेंडू 4 धाबा धावपलकावरती आहेत. मंगेशचं निर्णायक षटक, येलो जर्सी वर्सेस येलो जर्सी. आणि ही येलो जर्सी काय आहे हे सर्वांना माहीत आहे. या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच म्हणून ज्याला गौरवण्यात आलंय. येस ओव्हर झाले. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन गौरवण्यात आले. असे 2 खेळाडू एकमेकांसमोर होते. आता मंगेशचं षटक संपलं. पहिलं षटक संपल्यानंतर 6 धाबा धावपलकावरती JKCC अर्नाळा. काय 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 तेरा प्यार. बघा मी तर या थँक्यू डीजे, थँक्यू मयूर. जाता आपण ते करूयात. परंतु या खेळाडूंना मी यांचा जुना खेळ आठवायला लावतोय. मयूर येतो प्रेम आठवायला लावतोय. आता ही मोठी तफावत आहे. प्रेमाने खेळ गेला, खेळानं प्रेम गेलाय. पॉवर प्ले दुसऱ्या षटकामध्ये देवेन यांना आमंत्रित करण्यात आलं आणि त्यानंतर पॉवर प्ले घोषित करण्यात आलाय. आणि पहिला चेंडूवरती येतोय सावकार. 4 धाबा. मैं से मिन देना साथी से, मैं से मिन देना साथी से, न पैमाने से. लगातार 3 विकेटसाठी 1012 रुपये हितेश भोईर यांच्याकडून पुन्हा एकदा लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार. दमदार चौकार. दिल बहलता है मेरा आपके आ जाने, आपके आ जाने. प्रणय मात्रे असा अनबिटन खेळाडू आहे. नक्कीच या खेळाडूची प्रशंसा का करावीशी वाटते. कोण काय खेळतो माहीत नाहीये. बघा लगातार 3 चौकाराला 500 रुपये अमर मात्रेकडून आणि हितेश भोईरकडून लगातार 3 विकेट्सना 1012 रुपये. का प्रशंसा करावीशी वाटते. इंडिव्हिज्युअल त्याचा स्कोर, त्याचा खेळ हा संघाच्या नेहमीच हिताचा आणि कौतुकास पात्र राहिलाय. आता बघा ज्या स्थितीमधून संघाला पुढे न्यायचं होतं, ज्या वेळेला JKCC जिंकले, प्रणय मात्रेचं कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे हे आपण सर्वांनी बघितलंय. आणि आता त्याला त्या कॉन्ट्रीब्युशन प्रमाणे पुन्हा एकदा खेळ करायचा आहे. सौरभ रेड्डीज त्याने सुद्धा खूप चांगला खेळ दाखवला. देवेन यांना आपला अनुभव वापरावा लागणार आहे. अनुभव वापरायचा कसा बघा. पॉवर प्लेने सगळा खेळ बदलवलाय. मगाचपर्यंत पॉवर प्लेची पॉवर दिसली नव्हती, आता ती दिसायला लागली आहे. आणि अशी दिसत असताना धाबा 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 पुन्हा एकदा. जिसमें है दम वो है प्रणय सिंगम. चेंडूला पाठवलं सीमारे का पार 4 धावांसाठी. जेवढा बॅट आणि बॉलचं टायमिंग प्रॉपर नाही झालं तेवढं प्रॉपर टायमिंग आमच्या मयूर भोईरचं आहे. काय जबरदस्त टाइम केलं. काय टायमिंग होतं. आणि खेळाडूंना किती ऊर्जा दिली माहित नाही, परंतु मैदानाच्या बाहेरून बघणाऱ्यांना नक्कीच ऊर्जा आलेली असणार आहे या गाण्यानं. त्याच्यामध्ये कोणतीही शंका नाही आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू आता यावेळेला एका धावेसाठी येतोय. सिंगल धाव येताना दिसते. दुसरं षटक संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धाबा धावपलकावरती बिनबाद JKCC अर्नाळा.
थँक्यू धन्यवाद डीजे. बघा देवेनला दुसऱ्या षटकासाठी आणत असताना प्री प्लॅन म्हणजे तुम्ही प्लॅन जो केला होता की पॉवर प्ले कुणाला घ्यायचा त्या प्लॅनमध्ये जेकेसीसीला यश आलंय. चिराग मागील मॅच पर्यंत काय करत होता तर पॉवर प्लेचं षटक हाताळत होता. त्याने किफायत म्हणजे म्हणतात ना प्रभावित कामगिरी केली जरूर, परंतु आता पेचात पडलेल्या स्थितीतून दत्तगुरू नवापूरला बाहेर काढायचंय आणि चिरागसाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. कधी कधी डिफिकल्ट टास्क आल्याशिवाय आपण सुद्धा चांगले शाईन होत नाही किंवा आपण तितक्या चांगल्या रीतीनं जगासमोर दिसत नाही. आता ही दिसण्याची वेळ आहे. चिरागने इथून स्वतःला आता असं काही प्रदर्शित करायचंय आपल्या खेळाने. प्रदर्शित करण्याची वेळ आहे. म्हटलं होतं ती वेळ आली आहे. तो खेळ दाखवणं गरजेचं आहे. खेळ दाखवलाय फलंदाज प्रणय म्हात्रे. याला मात्र तंबूचा रस्ता बघावा लागतोय. फलंदाज बाद. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम थँक्यू डीजे. मेरे साथिया. थँक्यू डीजे. 23 वरती 2.3 चेंडूचा खेळ झालाय आणि 2.3 चेंडूचा खेळ होत असताना मोठा ब्रेक थ्रू. आज चेतन कदमला मागील मॅच पासून आपण प्रमोट होताना बघितलं. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये तो आलाय. आता दत्तगुरू नवापूरला या विकेट नंतर एक आशा पल्लवित झाली आहे. चिरागने दाखवलंय त्याचं अस्तित्व, त्याचं या संघामधील स्थान आणि ॲज अ बॉलर म्हणून तो किती प्रभावी आहे आणि त्याच्यामध्ये काय विश्वास दाखवावा. एका धाब्यासाठी चेंडूला खेळला. सिंगल धाव येताना तिथे 24 वरती 1. 2.4 चेंडूचा खेळ आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. सौरभ रेड्डीज आता जबाबदारीला ओळखून सौरभ रेड्डीजला खेळायचंय आणि तो खेळ करत असताना हळूहळू धावफलकाला पुढं नेण्याचा प्रयत्न केला जातो. ही फक्त मॅच नाहीये, तर ही दोन्ही गावांची आता प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि दोन्ही संघांसाठी दोन्ही गावांसाठी हे इमोशन आहे. ही फक्त बॅट आणि बॉलने खेळली जाणारी मॅच नाहीये. या मॅचला तितक्याच आत्मीयतेनं जेकेसीसी बघते, तितक्याच आत्मीयतेनं नवापूरकर सुद्धा बघतायत. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जातोय. ज्या ठिकाणी योगेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. 3 षटकानंतर 26 धावा आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला डिक्लेअरच्या दिशेने पाठवलं. सिंगल धाव येताना बघायला मिळते. 27 आता 5 चेंडूचा खेळ, त्याच्यामध्ये किती धावा येतात. योगेशने प्रभावित कामगिरी केली आहे. म्हणजे पहिल्या मॅचला जर आपण बघाल तर डीसीसीने खूप चांगला खेळ दाखवला होता. प्रणय म्हात्रेला जखडून ठेवलं होतं. माफ करा, त्या मॅच मध्ये सायबा बीच्या खेळाडूंना जखडून ठेवलं होतं. इथे बीट झालाय चेतन आणि घाई गडबडीमध्ये खेळला चेंडू. चेंडूची गती बघा, किती हळुवार चेंडू होता, परंतु जितक्या वेगाने खेळण्याचा प्रयत्न केला गेला अनबॅलन्स होताना दिसले चेतन. सिंगल धाव येताना दिसली. धावफलक डोंगरा एवढं वाढेल असं सर्वांना वाटलं होतं, परंतु ते आता डोंगर ती एखादी बांध वाटायला लागली आहे. टॅप केलं चेंडूला, एका धाब्यासाठी पाठवलं सिंगलसाठी. सिंगल हे धावफलक पुढे जाईल. तर 30 वरती शेवटचा आणि अंतिम चेंडू आता शिल्लक आहे आणि दोन्ही संघाचे जे 12वे खेळाडू आहेत ते एकमेकाच्या खांद्यात हात टाकून बसलेले आहेत. आता मित्र आहेत म्हटल्यानंतर सपोर्ट कोणाला करायचा हा त्यांना सुद्धा विचार पडला, परंतु हे नावं सांगण्याची सध्याला कामं करतायत. 31 वरती धावफलक आणि 31 वरती धावफलक जात असताना एक विकेट म्हणजे 32चं लक्ष ठेवलं गेलं दत्तगुरू नवापूर या संघासमोर जेकेसीसी अर्नाळा संघाच्या माध्यमातून. बोरीला
आठवण आली तर मला तू भेट. थँक्यू. शेवटची गटिका, शेवटची इनिंग, शेवटची मॅच आणि या शेवटच्या मॅचमध्ये शेवटचे 24 चेंडू, ज्या 24 चेंडूंना दत्तगुरू नवापूरला आपल्या बाजूने झुकवायचंय, तर दुसऱ्या बाजूला JKCCला आपण केलेलं काम किती चांगलं आहे त्या कामाला साबित ठेवायचंय. पहिला चेंडू वाईड, WD वाला क्लिअर कट वाईड आहे. वाईड म्हणजेच एकदा धावफलकामध्ये ऍड होईल, सिंगल येते. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला आता हडवलं गेलं, त्या वाईडला बॅक सुद्धा केलंय. मंगेशला प्रमोट करून खूप चांगला निर्णय दत्तगुरू नवापूरने घेतला आहे. आता तो निर्णय कितपत सार्थ ठरवतो मंगेश, ही येणारी काळवेळ सांगणार आहे. मंगेशच्या बॅटचा स्विंग किंवा त्याच्या बॅटमधून येणारे प्रहार आणि त्याच्या बॅटच्या फ्लोचा इम्पॅक्ट खूप काही सांगून जातो. तुर्तास मुन्नाने वाईड नंतर खूप चांगल्या प्रकारे स्वतःला बॅक करत असताना प्रत्येक चेंडूवरती एक धावच खर्च केली आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी जातोय, सिंगल धाव येते आणि हळूहळू धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. आज काही रन रेट 8.40 आहे. ओ इनसाइड आउट खेळलाय, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. पंकजने मात्र कनेक्शन चांगलं होतं पण तिथे गॅपला हेरलं नाही. बॅटिंग ऑर्डरमध्ये थोडीशी कमी दत्तगुरू नवापूरची आपल्याला बघायला मिळतीये मागील काही मॅचेस जर बघितल्या. परंतु आता ती दुनियाला वाटणारी ती कमी नाहीये. तिथे सुद्धा आम्ही ताकदवान आहोत असं दाखवावं लागणार आहे, तरच या मॅचला गबसने घालू शकतात. साहिलच्या मनामध्ये आता लाडू फुटायला लागलेत. नावं सांगून सांगून काहीतरी फायदा झाल्यासारखं त्याला वाटतंय. पण दुसऱ्या बाजूला असणारा आमचा अजून एक 12th मॅन. पहिलं षटक संपलं, 7 धावा धावफलकावरती टीम दत्तगुरू नवापूर. या षटकामध्ये जर का एकाच चौकार आला किंवा पॉवर प्लेमध्ये 2 चौकार आले, मॅच बनू शकते. मंगेशला खेळपट्टीवरती उभं राहून त्या वेळेची वाट बघावी लागणार आहे, तर हा विजय थोडासा जवळ येऊ शकतो, भले तुमच्या संघामध्ये कोण विजय नसला तरी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमधून एका चौकाराची गरजेची पूर्तता होणार आलाय चौकार. 4 धावा. थँक्यू. पायातल्या चेंडूला पाठवलं सीमारेखा पार, चौकार. 4 धावा. काय जबरदस्त आता मॅच रंगतीये. 1.2 चेंडूचा खेळ झालाय. प्रणय मात्र याच्यावरती केला हल्ला पंकजसाठी पुढील चेंडू नो लाईनच्या थोडासा पुढे, बॅक ऑफ लेंथ होता, त्याच्यावरती 1 धाव आली आहे. आता किती धावा वाचवायच्या किती सोडायच्या, म्हणतात ना मॅच लांब असल्यानंतर सगळे रिलॅक्स असतात, पण जवळ आल्यानंतर न होणाऱ्या चुका सुद्धा होतात आणि न होणाऱ्या चुकांपासून मॅच सुद्धा लांब होताना दिसते. दत्तगुरू नवापूरला आता तो आशेचा किरण दिसलाय. आशेचा किरण तो जागा झालाय. ज्या प्रकारे हे फोकस, ज्या लाईट्स आपल्याला दिसत आहेत, ज्या आपल्याला रात्रीमध्ये प्रकाश देत आहेत, त्या लाईट्सला बघत असताना तो त्यांचा प्रकाश, तसा प्रकाश काहीसा पंकज देण्याचा आता प्रयत्न करतोय. आता तो एकावरती निर्भर राहून चालणार नाहीये. प्रत्येकाला त्या फोकस प्रमाणे समान तो उजेड टाकावा लागणार आहे. आता उजेड टाकल्यानंतर किती धावा, 21 वरती 0 होती JKCCचं धावफलक, 16 वरती 0 दत्तगुरू नवापूरचं धावफलक. विकेटच्या बाबतीत दोघांमध्ये कोणत्याही प्रकारे विकेट आलेली नाहीये, पण जी धावफलकामध्ये असणारी जी काय तफावत आहे ती या मॅचमध्ये मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसणार आहे. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. टीम मीटिंग बोलावली गेली आहे. आता टीम मीटिंगमध्ये नक्की काय चर्चा झाली आहे, याला म्हणतात टीम हडळ. ही टीम हडळ काय सांगून गेली आहे. चेतन कदम याच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय आणि तो सोपविल्यानंतर आता क्षेत्ररक्षकांशी काय चर्चा झाली आहे आणि कसं एक्झिक्युशन होतं या षटकाचं, यावरती सर्वांच्या नजर आहेत. दत्तगुरू नवापूरसाठी एकही विकेट आलेली नाहीये आणि मला वाटतं इथे
पॉवर प्ले घेण्यात आलाय. पॉवर प्ले घेण्यात आलाय. ज्यांची नाईट शिफ्ट आहे त्यांनी जावा. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. पहिला चेंडू आणि त्या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. खूप चांगला कंट्रोल चेतन कदमने दाखवला. ॲज अ बॉलर म्हणून या हंगामामध्ये चेतन कदम खूप चांगल्या पद्धतीने शाईन झालाय. त्याने स्वतःला खूप चांगल्या प्रकारे सिद्ध केलं ॲज अ बॉलर म्हणून. आता JKCCची गरज असताना त्याची गोलंदाजी कशी होतीये यावरती सर्वांच्या नजरा आहेत. तुर्तास एका धाव्याने धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. आता या इक्वेशन मधून चौकार किती गरजेचे आहेत आणि ते चौकार गरजेचे असताना सर्वप्रथम काय गरजेचं आहे याच्यासाठी काहीसा दिमाग लढवावा लागणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला केला गेलाय. चेंडूला अडवलं, फेकलं रोहनने. मंगेश बाद. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या दिशेने येतोय. विकेट आला. विकेटमुळे तो फासला थोडासा वाढत चाललाय. आता वाढणारा फासला, निघून जाणारे वेळ, त्याला थांबवणार कोण? वेळ तर थांबणार नाही, परंतु फासल्याला कदाचित तुम्ही कमी करू शकता. टॅप काढण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं गेलं. परेश दहीभावकर याने चेंडूला अडवलं. तोपर्यंत एकदा येताना दिसतीये. आता JKCCला सुद्धा विचार करायची की या सामन्यामधील हा जो फासला आहे तो अजून वाढेल कसा, याच्यासाठी प्रयत्न करणार की आहे त्या स्थितीला आपली मोठी ताकद म्हणून ते काम करणार. दोन बाजू आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवला गेला परंतु चेंडू नाही अडला. ताकद कुणाला कुठवर कितपत लावायची आहे याच्यासाठीचा संघर्ष चालू आहे. योग्य चबाट मधून येतोय दमदार प्रहार. चेंडू सीमारेखा पार. कुरले कुरले गे साची माई वसुंधरा कय गो गेली. कुरले कुरले गे साची माई वसुंधरा. थँक्यू डीजे. 7 चेंडू 9 धावांची गरज. अच्छा, कुर्ले गे समर मात्र रिक्वेस्ट सॉन्ग त्याचे त्याने केलेत. 7-9 7 चेंडू 9 धावांची गरज. योगेशने लगावलाय चौकार. पुन्हा एकदा अडवण्याचा प्रयत्न. ओ, हातातून चेंडू निसटला. ये बॉल नहीं छूटा है. शायद ही ये मॅच छूटा है. शायद ही ये मॅच छूटा है. आणि असं असताना षटक संपलं. तिसरं. 24 वरती 1. आता 6 चेंडू 8 धावांची गरज. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय. लपून लपून मला ये गोवेला. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय. लपून लपून मला ये गोवेला. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय. येस मयूर. येस, बोरीला बोर पिकलाय पण अजून कोणताही संघ नाही जिंकलाय. आता कोणताही संघ जिंकल्यानंतर त्या बोराला आपण काढूयात जो बोर पिकलाय. आता 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 6 मध्ये 8. सौरभ रेड्डीच्या हातामध्ये चेंडू आणि अशा स्थितीमध्ये मला वाटतं सौरभ पहिल्यांदा आलाय. ॲज अ बॉलर म्हणून सौरभला पण पहिल्यांदा बघतोय या स्थितीमध्ये. असं असताना योगेशने मारलेला चौकार त्याचं हत्यार म्हणून राहिलंय. ओ, पहिल्या चेंडूवरती बाईज. 1 धाव आली आहे. सिंगल धाव आली आहे. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले. थँक्यू आमचे डीजे मयूर दोन्ही संघांना ऊर्जा देण्याचं कार्य करतायत. आणि असं असताना 5 चेंडू 7 धावांची गरज. पंकज समोर. सौरभ रेड्डीचा चेंडूला पाठवलं. अडवलं गेला. सीमारेखा पार. दत्तगुरु नवापूरच्या खेम्यामध्ये जल्लोष, आनंद. थँक्यू डीजे. जरी तुम्ही मागील 3 स्पर्धामध्ये फायनल पर्यंत आलेला असलात तरी सुद्धा यावेळेला गाठ आमच्याशी आमच्या घरच्या मैदानावरती आहे. आता 4 मध्ये 3. कमजोर दिल वाले मैच ना देखे.
मैच से दूर रहे, कमजोर दिल वाले मैच से दूर रहे। मैच बहुत ही बड़ा होने वाला है। दत्तगुरु नवापूर टॉप 8 मध्ये जर आली तर लॉसन कोरे यांच्याकडून 12 टी शर्ट देण्यात येणार आहेत। 4 चेंडू 3 धावांची गरज। सौरभ रेडीज समोर, पंकजने हलक्या हाताने चेंडूला खेळलं आणि हलक्या हाताने खेळत असताना एक धाव सुद्धा पूर्ण केली। यह मैच खत्म हुआ नहीं है दोस्तों, यह मैच अभी भी ऑन है। गेम इज ऑन। नवरा पाहिजे गोरा गोरा, नवरा पाहिजे गोरा गोरा। थँक यू। बघा आता जे बसलेले ते सुद्धा उठलेत। आपला सगळा कार्यक्रम बाजूला ठेवून, ज्याने ज्याने जो जो कार्यक्रम मागला तो सगळा बाजूला ठेवला आणि बघा किती जोरात धडधड वाढायला लागली आहे। 3 चेंडू आणि 2 धावांची गरज। 3-3-2 जिंकणार कोण? अमोल मुन्ना समोर, सौरभ रेडीज आणि त्याच्या समोर योगेश। 2 स्क्रीन आमची डीबीएन सुद्धा दाखवते। डीबीएन लाईव्ह वरती तुम्ही 2 स्क्रीन बघताय, जेथे हे 2 विजयाचे शिल्पकार एकमेकांसमोर आहेत। सौरभ रेडीज समोर योगेश। ओ टॅप केलं चेंडूला, एका धावेसाठी पाठवला, सिंगल। आता 2 मध्ये 1, 2 मध्ये 1। अब क्या होगा इस मैच का? आता कोण कशा प्रकारचं सेलिब्रेशन करणार? सगळ्यांपेक्षा आता मयूरला घाई झाली। लॉसन कोरिया यांच्याकडून जर का दत्तगुरु नवापूर संघ जिंकला तर 12 टी शर्ट आहेत। 2 मध्ये 1 होतील की अजून वेट करावा लागेल, की वाट लागेल? बघूयात। JKCC जुना कोळीवाडा विपक्ष दत्तगुरु नवापूर 2-1। ओ चेंडू मागे, मॅच फिनिश, सामना संपलाय। आमचा शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये। जगडेवाला नमसुनी जगड्यामध्ये, नमसुनी जगड्यामध्ये। तुझ्यावर पिले झालाय, लपून लपून मला येणं बेकार। तुझ्यावर पिले झालाय, लपून लपून मला येणं बेकार। नवरीला वर पिकलाय, बघून बघून हिरवा आठवण आली तर मला तुझे, आठवण आली तर मला तुझे, आठवण आली तर मला तुझे। हिरवा आठवण आली तर मला तुझे, आठवण आली तर मला तुझे, आठवण आली तर मला तुझे। जीव कमलाय, गरिबीसाठी जीव रंगलाय, गोरीला वर पिकलाय, गोरीला बघून नाचलाय, गोरीला वर पिकलाय, गोरीला बघून नाचलाय, गोरीला वर पिकलाय, गोरीला बघून नाचलाय, गोरीला वर पिकलाय, गोरीला बघून नाचलाय। तुझ्यावर पिले झालाय, लपून लपून मला येतो बेकार। तुझ्यावर पिले झालाय, लपून लपून मला येतो बेकार। गोरीला वर पिकलाय, गोरीला बघून नाचलाय, गोरीला वर पिकलाय, गोरीला बघून नाचलाय, गोरीला वर पिकलाय, गोरीला बघून नाचलाय, गोरीला वर पिकलाय, गोरीला बघून नाचलाय। हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा, हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा। एका पिवाचा नाही त्याला तोटा मोठ्या मनाचा, बाबा पिवाचा नाही त्याला तोटा मोठ्या मनाचा। हे जीवलग जीवाचा आमचा संदीप दादा, जीवलग जीवाचा।
त्याला कमी कशाची नाही पता येव त्यांची ताई वेळा प्रसंगी उभी ती राई त्यांच्या पाठीशी एक विराई वन साईड निघतोय आम्ही न कुठं पडत नाही होत गावाला नाही अगं गावाला नाही तुझा गावाला फाटकन तुला मी पाहिलंय तेव्हापासून मन तुझ्यात घुसलंय ये बादल बरसा बिजोली सावन को पानी चीसो मौसम था ती जवानी त्या वीराचे कृष्ण तुला मी पाहिलं तेव्हापासून मन तुझ्यात गुंतलं ये माल पिएंगे हम तो माल पिएंगे जल्दी तो बाटी माल पिएंगे ये माल पिएंगे हम तो माल पिएंगे पाल संगी चकना और बीड़ी पिएंगे ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का ये संगम है ये बंधन तो प्यार का बंधन है जन्मों का ये संगम है चला धन्यवाद. आपल्याला उद्याची पण तयारी करायची आहे. आज इकडेच थांबूया. ओके थँक्यू. येस थँक्यू थँक्यू थँक्यू. आता मॅन ऑफ द मॅच कोण असेल? मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच, ज्याच्या बॅट मधून तब्बल 16 धावा असा ठरतो पंकज मेहर मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. मुख्य मंचावर पंकज मेहर या आणि जे टी शर्ट स्पॉन्सर केले गेले आणि कमलाकर तांडेल यांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन एक मिनिट निलेश वाडकर आपण द्या, कारण विकेटसाठी खूप मदत केली आहे, सर्वांना माहित आहे. निलेश वाडकर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला पंकज मेहरला. सामन्याचे मानकरी प्लेयर ऑफ द मॅच पंकज मेहर. मंचावरील मान्यवर नाव विसरतो नाव काय, निलेश वाडकर यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅच पंकज मेहर यांना सन्मानित करायचं आहे. पंकज मेहर यांना सन्मानित करतायत या सामन्याचे मानकरी. पंकज मेहर, पंकज मेहर प्लीज कम. पंकज मेहर, पंकज मेहर. सामना हा अटीतटीचा होता आणि ह्या सामन्यामध्ये आपण जी उत्कृष्ट फलंदाजी केली त्या फलंदाजीबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रेशर होता खूप, पण तरी आम्ही सामना रंगून ठेवला. तरी सामन्याचा हा टर्निंग पॉईंट होता की त्या चेंडूवरती चौकार मारला, हा सामन्याचा टर्निंग पॉईंट होता. तर ह्या चौकाराच्या तुमच्या मनात काय विचार चालू होते? आमच्या मनात एकच विचार चालू होता की आम्ही चौकार एक मारू शकतात दोघं. पुढील मॅचसाठी आपल्याला खूप शुभेच्छा.
या दत्तगुरु क्रिकेट क्लबचे कर्णधार मंगेश तांडेल यांनी कृपया मंचावर यायचं आहे. मंगेश तांडेल. या स्पर्धेमध्ये आपल्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आणि आपला संघ हा क्वालिफाईड झालेला आहे. याबद्दल आपण काय सांगाल? क्वालिफाय तर आम्हाला व्हायचंच होतं. आपल्या घरची टुर्नामेंट आणि आपण बाहेर होतो, मग गावकरी खूप नाराज होतात. पण पंकज आणि मनीषकडून मला खूप अपेक्षा होती आणि पप्पूकडून मला खूप अपेक्षा होती. त्यांनी दोघांनी ते करून दाखवलं. माझा विकेट पडल्यानंतर मला वाटेल कुठेतरी डगमेले, पण मला पंकजवर म्हणजे होता विश्वास की तो 2-4 पास करू शकतो. त्याने 2-4 मारले. पप्पूने पण त्याला एकदम मस्त सपोर्ट केला. त्याने पण 1-4 मारली आणि एकदम मस्त सुंदर मॅच आम्ही जिंकलेल्या आहेत. खूप मला आनंद होत आहे, खूप आनंद होतो. आज हा विजय संपादन केला, हा विजयाचे ते तुम्ही श्रेय कोणाला देणार? श्रेय द्यायला गेलं तर पूर्ण संघाचंच श्रेय आहे. कोण एक प्लेअर असा कोण मॅच जिंकू शकत नाही की तो एका मुले मॅच जिंकू शकतात. नाही, सगळ्या संघाने एकदम 100% दिलं. कुठे आम्ही थोडे चुकलेलो, पॉवर प्लेच्यावर देवली दिली तेव्हा सगळे मला ओरडले, पण तो पण चांगला प्लेअर आहे, तो पण आम्हाला घेऊन चालतोय. पण एकदम छान झालं, छान सामना जिंकला मी. पुढील विजय सामन्यासाठी आपल्या खूप खूप शुभेच्छा. आता भेटूया उद्या दुपारी.